हा बाई पात्रीची भाजी बर का, मस्त कोरडी भाजी करते ना शेंगदाणे घालून. हे पानं असे काढायचे, चिक असतो याला पिवळा पिवळा. करणार आहे का रे चटणी? पोरं लाजते. खुरपणी चालू आहे इकडं. आता आले होते चक्कर मारायला. तर मैत्रिणींनो, शेतामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतात, खायला मिळतात. तर हे कावळ्याचं कुटुंब आहे ना, या बदामाच्या झाडावर त्याचं घरटं आहे आणि त्यांचे पिल्लं पण निघालेत. तर मस्त असे बसलेले आहेत पहा. मुलांना आता अर्धा तास थोडीशी लेट शाळा झालेली आहे, गाडी पण अर्धा तास लेट येते. तर आवरून आणि अशा पद्धतीने थोडंसं त्यांना खेळायला लागतं पहा अंगणामध्ये. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, इकडं संदीप दादाच्या कपाशीमध्ये आले बरं का मी. तर आज आहे ना इथं खुरपायला बाया आहेत पहा, शहाळे काढायला आहे ना इथं लोक आले पहा. तर त्यांनी पहा असे हिरवे नारळ काढून ठेवलेत, पाण्याचे नारळ. हे पहा नारळ काढणारा माणूस बघा कशा पद्धतीने नारळावर चढलाय. श्रावण महिन्यामध्ये आता पोळा सण आहे आणि हे लोक आहे ना पाण्याचे नारळ काढतात शाळे. डोळ्यांनी तर काय ओरडून ओरडून कावरच केलंय. असं नारळावर चढून आहे ना घड तोडून हळूच खाली सोडते ते. ते पा तोडला गड. तर इथं पहा 20 रुपयाला हे लोक नारळ घेतात आणि शहरामध्ये किती महाग विकतात हे नारळ. दवाखान्याच्या ठिकाणी तर खूपच महाग असे असतात पहा. तर तुमच्या इथं हे पाण्याचं नारळ केवढ्याला मिळतं हे कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि शर्तीनं पहा अशा पद्धतीने हे झाडावर चढून असे नारळ काढत असतात. तर त्यांना पण खूप अवघडच असतं, एक हार्डवर्कच असतं त्यांचं. तर 4:30 वाजता ऋग्वेद ऋषांक स्कूलमधून आलेत. आल्यानंतर आहे ना थोडासा नाश्ता करते, चहा पिते, दूध पिते आणि त्यानंतर थोडंसं त्यांना खेळायला आणावं लागतं. तर इथं काकाच्या घरी आहे ना पटांगण आहे भरपूर, तर सायकल खेळायला आणलंय त्यांना. काका पण आले चक्कर मारायला. बाय आहे तिकडं, मजूर आहे. कपाशी झांबड भारी झाली ना कपाशी. भारी झाली म्हणलं. हे कपाशीच्या झाडाखाली आहे ना असं गवत असतं पहा. तर ते गवत आहे ना काढतात बाया. पातं लागलेत मस्त. हा हे काय मस्त पाते लागलेत आता. हिरवं हिरवं गार दिसतंय मस्त रानात पीक. जसं जसं श्रावण महिना जवळ येतो ना तसं तसं पिकं पण रानातले छान मस्त दिसतात, हिरवगार शेतं होऊन जातात बरं का सगळी. आणि आता दसऱ्याच्या नंतर आहे ना कपाशीला म्हणजे कापूस काढायला येतो दसरा झाल्यानंतर. तोपर्यंत कपाशीची निगा राखून आणि सगळं त्यामधलं गवत तण काढावं लागतं. संध्याकाळचे ना 5:30 वाजलेत. तर मी आले होते इकडे चक्कर मारायला. तर संध्याकाळच्या वेळी ना व्लॉग सुरू करायला खूप भारी वाटतं पहा. शेतात यायला पण चक्कर मारायला पण भारी वाटतं. तर 2 दिवसापासून आहे ना घरातली साफसफाई सुरू होती. तर आता आषाढ संपत आलाय आणि आज आहे एकादशी, कामिका एकादशी, लहानी एकादशी. तर आज भरपूर अशा दिंड्या गेलेल्या आहेत पहा ज्ञानेश्वर महाराजांच्या पैसखांबाच्या दर्शनाला, नेवाशेला. तर आमच्या गावातून पण गेल्या दिंड्या. तर मी पण कधी कधी जात असते पहा नेवाशेला. तर आमचे सगळे चुलते काके हे शेतकरी असल्यामुळे ना सगळ्यांना शेतातच आवडतं पहा मस्त असं. काय रे कोण लपलंय? लपलं काय आर्यन लपला?
वाघ लपला काही तर वाघ रे पोरांना मजा वाटत. धरला वाघ धरला. हे पा असं बेळात आहे ना गवत होतं, असं खुरपून घ्यायचं बघ गवत. हा काकाला घेतलं ना. हा काकाला घेतलं ना व्हिडिओत. हे काय हा. तर आमच्या इकडे ना फार गोसावी लोक राहतात, तर मजुराला काहीच कमी नाही. भरपूर असे मजूर आमच्या इकडं मिळतात पहा शेती काम करायला. बाई पात्रीची भाजी बरं का, मस्त कोरडी भाजी करते ना शेंगदाणे घालून. हे पानं असे काढायचे, चिक असतो याला पिवळा पिवळा. हा काय सापडलं रे तुम्हाला? लसूण सापडलं बाई. हा ते बारीक बारीक गोळा असतो ते ना. ही पात्राची लय भारी लागत ही ना, करडीच्या भाजी सारखी. रानामध्ये आपल्याला ना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भेटतात. हे पा ही सराट्याची भाजी बरं का, आणि ही पात्र्याची भाजी. तुम्हाला काय सापडलं रे? लसूण सापडलं ना आर्यन तुला. हे बघ मागच्या वर्षीचा म्हणजे राहिलेला लसूण आहे ना शेतात, पा असं झालाय बरं का. आणि याची ना डायरेक्ट जरी चटणी केली ना मिक्सरमध्ये घालून पानांसहित तरी भारी लागते पा, हिरव्या मिरच्या घालून. आहे ना रे आर्यन? करणार आहे तू? करणार आहे का रे चटणी? पोरं लाजत आहेत. खुरपणी चालू आहे इकडं. आता आले होते चक्कर मारायला. तर मैत्रिणींनो, शेतामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतात, खायला मिळतात. तर शेतामध्ये आहे ना काही कमी नसतं पहा भाजीपाल्याला. रानभाज्या तर पावसाळ्यात इतक्या असतात ना, तर ही पात्र्याची भाजी आहे ना ती कंबर दुखेला एकदम भारी असते पहा. आणि ही सराट्याची भाजीसुद्धा चांगली असते. तर सराट्याच्या भाजीचं व्हिडिओ पण आपल्या कुंकू टिकली किचन या चॅनलवर अवेलेबल आहे, तर नक्की जाऊन पहा. तर ही भाजी आहे ना हरभऱ्याच्या भाजीसारखी लागते पहा. आणि ही जी पात्र्याची भाजी आहे ना, तर ही करडीच्या भाजीसारखी लागते. लसणाची चटणी करायची ना तुला? नाही रे कर बरं का घरी गेल्यावर. पक्षी ओरडतोय पाठीमागं. तर चला आता आहे ना मला नारळ फोडायचे. तर नारळाचं पाणी काढायचं आहे आणि चटणी करायची आहे नारळाची. परत नारळाची बर्फी करायची. तर बहिणीने आणलेले होते नारळ, म्हटलं आता ते ना फोडून घेते. तर तसेच ठेवले ना तर खराब होऊन जाते पहा जास्त दिवस. तर आता आपण आहे ना फोडून घेऊ नारळ. आणि आज मुलं घरी आहेत तर मस्त असं पाणी त्यांना देऊ प्यायला. नारळाच्या पाण्याचे फायदे पण तुम्हाला सांगते. आणि त्यापासून आपल्याला कोकोपीट पण तयार करायचं आहे पहा. नारळाच्या ज्या साल असतात ना त्यापासून कोकोपीट पण तयार होतं पहा. तर चला तुम्हाला दाखवते, फोडून घेते आता नारळ घरी गेल्यावर. पुन्हा साड्या पुन्हा आता आम्हाला एवढ्या साड्या आल्या पहा. कुठून ना कुठून सारख्या साड्या येत राहतात. चांगल्या साड्या आम्ही ठेवतो. छान आहे ना ब्लाऊज त्याचा. तर मावशींच्या घरी बघा लग्न होतं, शारदा मावशींच्या घरी. तर तिथून आता आम्हाला ज्योतीला ही साडी आली बरं का. किस छान आहे ना. माझी दाखव. त्या दिवशी बाळ पाहायला गेली ती एक साडी आली. आणि ही मावशींच्या घरची माझी साडी. मस्त कलर आहे, आंबा कलर आणि काठपदर आहे, छान आहे. आणि ज्योतीची अशी. तर आज पीस फाडतोय आणि हे करायचं आहे, फॉल करायचे.
ब्लाऊज शिवायला टाकायचे आहेत. भरपूर भरपूर साड्या आहेत, भरपूर गच्च भरले कपाट, पण तरी पण नवीन साड्या आल्यावर आहे ना शिवावंच लागतं ब्लाऊज. ब्लाऊज पीस पण छान आहे ना गं त्याच्यावरचं. मस्त अशी नारळ आणली होती बहिणीने काल, तर आता आहे ना ते फोडलंय. नारळामध्ये एवढं पाणी निघालंय आणि नारळ किती छान निघाले. काय करायचं याचं? बर्फी, नारळाची बर्फी. बर्फी करायची का नारळाची? मी तू नारळ सोलितो का? पाणी प्यायचं तुला? हे 2 नारळाचं पाणी पप्पानी घेतलंय. ते बाबांनी बघ कसे सोलून आणलेत नारळ. नुसतं कापटे काढायचे त्याचे. सोलतेत का तुला? सोलतेत. याला आहे ना स्वतःला नारळ सोलून फोडून आणि मग पाणी प्यायचं होतं पहा. तर पहा त्याने ना सोललं, सगळं सोलता नाही आलं, मी सोलून दिलं त्याला, पण थोडं रुसला त्यासाठी. आणि आता नारळातलं पाणी काढलंय आणि मग पिणार आहे पाणी. नारळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. त्यातील पोटॅशियम आणि इतर खनिजे शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात पहा. आणि हलके असल्यामुळे ना पचनास एकदम चांगले असते. उन्हाळ्यात शरीराला द्रव पदार्थ मिळण्यासाठी ना नारळ पाणी अवश्य प्यायला पाहिजे. तर पुन्हा आता नारळ फोडून घेतोय आम्ही. तर ऋषांगला आहे ना आवडलं नारळ पाणी, तर पुन्हा प्यायचं आहे त्याला. तर नारळ पाण्यामुळे आहे ना नारळ पाण्यात आहे ना पोटॅशियमचा चांगला स्रोत असतो पहा. असं नारळ फोडावं लागतं का? अशी ताकद पाहिजे. एवढे नारळ सोडले बघ. आणि एवढी सारी मेहनत म्हणजे नारळाचं पाणी गेलं या गोटूच्या पोटात. चला आता हे कोण भरणार? हे कोण भरणार कापट? तर 4 नारळ फोडलेले आहेत आणि आता ही सगळे नारळ त्याच्यातून काढून घेतली पहा करवंटीमधून. तर याच्या आता आपल्याला आहे ना बर्फी करायची नारळाची. आणि हे जे कापटा आहेत ना तर याच्यामधून अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे. तर याचं आहे ना आपल्याला झाडाला घालण्यासाठी कोकोपीट तयार करायचं आहे. तर हे आहे ना वाळायला ठेवायचं उन्हामध्ये, आणि वाळल्यावर असं चुरगळलं ना लगेच याचं कोकोपीट निघतं, म्हणजे नारळाचं झाडाला घालण्यासाठी. तर आता मी त्यासाठी हे कापटं आहे ना काढून घेते. आणि बाकीचं हे सगळं वेस्ट आहे हे सगळं आपल्याला उकांड्यावर टाकून द्यायचं. जेवढं आपल्या कामाचं आहे तेवढं सगळं आपण आता. आणि हे जाळण्यासाठी सुद्धा काम येतं चुलीला. पण आता सध्या चूल नाहीये. चूल आहे ना वरती, पण ती कामाची नाही कारण की गॅस आहे आपल्याकडे. तर आता मी हे सगळं काढून ठेवते पहा कोकोपीट करण्यासाठी. तर आपल्या परसबागेत आपण ही लाल जास्वंद आणली होती पहा. तर खूप सुंदर असे फुलं आता हिला आलेले आहेत, जास्तीचे फुलं आलेत. आणि संध्याकाळच्या वेळी ना नारळाची चटणी केली होती. तर डोसे केले होते, डोशाबरोबर ओल्या नारळाची चटणी केली होती. तर सुंदर असं डिनर आमचं झालेलं आहे पहा. तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा हा.